नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण शिंगाड्याचं पीठ आणि रताळं म्हणजे हे दोन्ही पदार्थ महाशिवरात्रीच्या उपवासाला चालणारे आहेत. तर हे रताळे आणि शिंगाड्याच्या पिठाचं आपण थालीपीठ करूया. हे मी रताळी कुकरमध्ये उकडत ठेवली आहेत. तोपर्यंत इथे खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं ठेचून घेतलंय. रताळी ही गोड असल्यामुळे ही थालीपीठं तिखट गोड खूप छान लागतात. ही रताळी उकडताना रताळी डायरेक्ट पाण्यात न ठेवता डब्यात ठेवायची आणि उकडलेली ही रताळी सोलून नंतर किसणीवर किसून त्याचा आपल्याला किस वापरायचा आहे. ते आपण रताळी किसून घेतली आहेत. थालीपीठासाठी इथे आपण 1 मोठी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलंय. शिंगाड्याचं पीठ ग्रोसरीच्या दुकानात सहज उपलब्ध होतं. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि किसलेलं रताळं घालून घेऊ. त्याचबरोबर ठेचलेली मिरची आणि जिरंही यात घालायचं आहे. आता यात पाणी घालायच्या आधीच आपण हे सगळं आधी एकजीव करून घेऊया. नंतर लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे. आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरत नाही, पण जर तुमच्याकडे चालत असेल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता. शिंगाडा हे तलावात किंवा पाणथळ जागी उगवणारा कंद आहे. हे फळ कच्चं किंवा उकडून खातात. यामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे हे शरीराला हायड्रेट ठेवतं आणि सुकवलेल्या शिंगाड्याचं पीठ करतात आणि हे पीठ उपवासाला चालतं. आपण लागेल तसं पाणी टाकून या प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि मळताना जरा तुपाचा हात लावायचा. थालीपीठ करण्यासाठी एक तवा गॅसवर ठेवलाय. तव्याला थोडंसं तूप लावलं आणि ही थालीपीठं आपण बटर पेपरवर थापायची. त्यालाही मी थोडंसं तूप लावलं आहे आणि हे असे हातानेच थापून घ्यायचे आहेत. जसं आपण थालीपीठ थापतो ना तसंच. नंतर मग तव्यावर हे थालीपीठ टाकायचं आणि वर तूप सोडून दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. उपवास असल्यामुळे हे थालीपीठ तुपावरच करायचे आणि ते छान चविष्ट आणि नरमसुद्धा होतात. त्यात आपण उकडलेलं रताळं घातल्यामुळे हे वातड किंवा कडकही होत नाहीत. शिंगाड्याचं पीठ हे ना पौष्टिक असतं. याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असल्यामुळे याच्यामुळे हाडं आणि दातही मजबूत होतात. यातील फायबरमुळे पचनसंस्था सुधारते. शिंगाड्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शिवाय यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. तसंच पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे शारीरिक थकवा दूर होऊन एनर्जी मिळते. असं दोन्ही बाजूला परतून तूप सोडून व्यवस्थित भाजून घेतलीत. या प्रकारे मी सगळी थालीपीठं करून घेतली. या थालीपीठामध्ये आपण रताळ्याऐवजी उकडलेला बटाटाही वापरू शकतो. या थालीपीठाबरोबर गोड दही घ्यायचं. खूप छान लागतात. ही बघा इतकी सॉफ्ट होतात, खूप छान नरम होतात. हे पीठ तसं जास्त चिकट नसतं, त्यामुळे तुम्ही लाटून चपातीही करून घेऊ शकता. गोड हवं म्हणून मी साबुदाण्याची खीर केली आहे. या खिरीमध्ये आपण दूध वापरतो आणि दूध आणि दही एकत्र खाऊ नये. मी थालीपीठाबरोबर तोंडी लावण्यासाठी एक चटणी तयार केली. मिक्सरच्या जारमध्ये थोडं ओलं खोबरं घेतलं. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडं लिंबाचा रस घातला आणि अर्धा चमचा साखर घातली आणि चटणी तयार करून घेतली. या चटणीबरोबर सुद्धा थालीपीठं छान लागतात. साबुदाण्याची खीर आणि गरम गरम थालीपीठं आणि चटणी मी सर्व करायला घेते. ही थालीपीठं खूप छान होतात. तुम्ही सुद्धा उद्या महाशिवरात्रीच्या फराळासाठी हे एकदा करूनच बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.